ए येत नाही. चल बाय 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 बाबा. काय राजीव बाय. अगो बाई आज काय करले. टाटा बाय सोना. ये चल. थांब दारू ये. इकडे जायचंय आज तुला. आता चल ताई. चला. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. आज शनिवार आहे, श्वेताला सुट्टी असते. सो सगळ्यात आधी तर आम्ही आमची कामवाली ताई जी येते आमच्या कामाला, तिला तिच्या घरपर्यंत सोडून आलो. त्यानंतर आपण भिरवंडी रोडला इथे नाद गोट फार्म आहे. आपण ह्याच्या आधी बऱ्याच टायमाच्या आधी एकदा इथला आपण एक व्हिडिओ शूट केलेला होता. इथे आफ्रिकन बोर जातीचे हे होते, बकरे होते. आता त्यासोबत त्यांनी पाळीव डुकरांचा सुद्धा प्रोजेक्ट आणला आहे, जे की ते पुढे काय होतं त्याचं मला आयडिया नाही. आणि सावंतसर इथे नाहीत, पण राजूरला मला ती डुकरं दाखवायची होती छोटी छोटी, म्हणून आलं. त्यांना फोन केला तर ते बोलले जा तू, मी मुंबईत आहे पण तू जाऊ शकतोस. तर म्हटलं ठीक आहे. तर त्यांची बाकी टीम असते इथे बकरे सांभाळायला, डुकरं वगैरे सांभाळायला, आणि बऱ्याच प्रोसेस असतात त्या, इंजेक्शन वगैरेपासून सगळं असतं. आता मायले जरा शूज बीज घालतात, मग उतरतील आणि मग आम्ही राजवीरला छोटे छोटे डुकराची पिल्लं आणि बकऱ्याची पिल्लं दाखवू. बघ कुठे चालले. वाव, ते बघ जा तिकडे धावत. चला आई घे त्याला. बाबा माझ्या काय बेबी आहे. तो बोलवतोय बघ त्यांना, ये करतोय बघ. त्याला बघा इंटरेस्ट बघतो. बाबा अबो काय करतो हा, काय बोलतो मग तुला. हा, किती किलोचा असेल ग. बाबा माझ्या वजन कमी कर जरा, डायटिंग वर जा. हाय रे या. लक्ष नाही, कोण नाही. हे किती छोटं पिल्लू आहे गो इथे. हळू ये. ही किती महिन्याची पिल्ल आहे. बापरे. ही बघ आहे कशी बसली आहे सगळी. ही बघ कशी बसली आहे सगळी. आहे ही महिन्याची आहेत. बापरे. नेमका उडी बिडी मारूचा घोपान नाही वाटता. हाय. भुतूर गेलो तर ढकलून घालतीत ना एखाद्यात. हा हा तो कुलो कसं काय होता. ये आता काय करणार यांचं पुढे. यांचं पुढे काय होतं. आणि ओके हां ओके भारी रे. मग आता बकऱ्यांकडे सध्या तेवढं नाही फोकस. चला आता बकरी बघूया बेबी. पिल्ला आहात त्यावर.
हळूहळू. तर आता डुकरा बघून झाली तर बकरे बघू गेलो. तिच्या पोटात काय नाही गो. हा असा हे काय नरच आहे ब्रो. हा सिस्टर सगळे फिमेल आहेत. सेल्फी दात दाखवते. तुझ्यावर गेली हा तुझ्यावर सेम. सेम ना. काय फोटो आलाय बघी. नाही का ती फावडी आहे. हे छोटे बेबी नाही आहेत. हा मेल आहे का मधला. ही फिमेल आहे. तो किती किलोचा असेल मधला. 45 किलो. बापरे. मार्केट व्हॅल्यू काय असेल त्याची आताशी. 60,000 रुपये असेल. हा हे जास्त करून ईदला वगैरे जातात ना. हा जरा छोटा दिसतोय. हा किती महिन्याचा असेल. 3 महिन्याचा आहे. ओके. बघ कुठे आहे बकरू. ये ये जातो त्याला हात लावतो. बाई घाबरलो. पिल्ल नाही आम्हाला पिल्ल बघायची होती. हाय. हा बघ हा राजवीर आहे. राजवीर हाय कर. हा मेल आहे. दाढी मिसळला म्हणजे हेवा करतो घरातलं हेवा. बाजू पुढे ना दाढी बघू दे त्याची. ये बाई तू का पप्पीकडे नेऊ को या दाढी करू. आता श्रावणाच्या आधी करून घे. तर येताना काय खाऊ घेऊन येलंय नाही त्यामुळे रागावले. पुढच्या वेळी आणताय गणपती घेऊन तेव्हा आणीन. हा तर मंडळी जिला बकरे आणि डुकरा दाखवून झाली. आता ते का हरकुळातली जरा नदी आणि सांड दाखवते. श्वेता हळू उभी राहा सांभाळून. तर आता त्याला सांडीवर घेऊन जायचं. त्याच्या आधी बाजून नदी वाहतात. जी नदी दाखवते तुमचं पोरच बघा काय पाण्यात. त्याच्यात जर गेला ना कदम वॉशिंग मशीन तिथे डवळं जाणार. होय होय खोल आहे. आणि प्रेशर बघ काय आहे. हा तिथे तिथे पण खोल आहे. मिनी धबधबा. कसला पाणी जात या पुढे. आम्ही पोरा पहिली आहे मासे पकडायला जाऊ. नदी कुठे आहे नदी. सोना नदी कुठे आहे. काय आहे. अहो काय आहे. हा राजवीर काय आहे. तर सांडीवर जाऊसाठी रस्ता म्हणजे काम चालू होता याचा. जायचा कसा पण एकांत डायरेक्ट ह्याच्यात ना गाडी घातल्या ना. आम्हाला घाई बाबा भीती लागली. बेबी थांबा. तर आम्ही आता काय पुढे जात नाही. इथे पुढे चिखल आहे आणि पुढे सगळी मुलं मुलंच आहे. येतं जरा कम्फर्टेबल नाही. त्याची छान वाटतं. दाखव जरा वरून करून सीन दाखवते एक मिनिट. तर सांडीवर तर काय जास्त वेळ थांबता नाही आलं. म्हटलं आता घरीच जाऊया. वरती इलावच सर आमचे आज निसर्गाचा लुप्त घेत आहेत. अरे च्या आईला शूज निघाला. आणि आमच्या आरकुळ गावचं तलाव आहे. जे ह्याच तलावाचं पाणी तिथून खाली सांडतं म्हणून तिथे नाव पडलं सांड. पाण्याची सांड. समोर बघताय तो शिंगोबाचा डोंगर आहे. आणि आम्ही मागे पर्यटन स्टार्ट केलं तेव्हा ह्या डोंगरात चढायचं पण ठेवलेलं पण कधी ट्राय नाही केलं. कारण इच्छाच नव्हती. येणारे मस्त आपलं तलाव एन्जॉय करायचे आणि मग पुन्हा एकदा रूममध्ये जाऊन छान जेवण त्यांची पार्टी. कसं आहे शोधा नजारा.
हळू. किती झाडं कापणार आहे. ही आमची गुरववाडी. त्यांनी पण साफ करून घेतले नाही झाडा. बाई किती झाडं तोडली बघ. मोकळा झाला सगळा. का ते जुनी म्हणून जुनी झालेली. घराबिरा पडत राहतात ना ती. मग कसं वाटतं शेता हरकुळगाव तुला? छान आहे, छान आहे, खूप सुंदर आहे. आणि मला हा व्ह्यू तर खूपच आवडतो नेहमी आला की. असं ही चढण चढली की असे छान सगळे स्वर्गात आपलं स्वागत आहे. आणि धबधबे, धुकं छान सुंदर. पावसाळ्यात भारीच वाटतात ना हे रस्ते. हो, पावसाळ्यात पाणीच पाणी, उन्हाळ्यात अजिबातच नाही. मग पाणीच नाही, नो पाणी. दोन वर तरी गरम होत आहे. काच उघडी आहे ना. बरोबर मिळाला बघ कसा रिमोट. बघला तू आईला काय बघ बघ व्हायला घेऊ नका. बघ पिशवीला नाही हात लावायचा. नो. इकडे नको राहू दे. झिलक आणि बायलेक वाप्यात घेऊन येलंय. शेती दाखवू यंदा केलेली. हा एक, हे बाजूचा 2, हे नंतर संपलेला तरवा होता तो राहिला. आणि तो 2, 3 आणि त्याच्या खालचा हे सगळं आपण केलेलं आहे. आणि तिकडे पंढरी काका आहे ना, तो खत मारतोय. आणि ह्याच्या समोरचा त्याच्या आई पप्पांनी केलेला आहे. हे चालली काय ते. हां आमचं व्हाळा, निवाळ्यासमोर पडलेलो ब्रिज आहे का, झाली 3 वर्ष. असला जा असा नाही. चतुर फिरतात बघ. ओके मंडळी, विकेंड संपला. श्वेता जेवणाच्या तयारीला लागली आहे. संध्याकाळची तिची ट्रेन आहे. पुन्हा एकदा ती तिच्या ऑफिससाठी निघणार आहे एका दिवसासाठी. आणि परत उद्या रात्री ट्रेनमध्ये बसेल. आणि इथेही मी छान तवशीची वेल वाढवलेली. आणि आपल्या तवशीला 2 काकडे लागले होते. ही बघा, ही एक, ही दुसरी. आणि आता हे डोंगळे मरतात, हे सगळी वाट लावतात. म्हणून ते तवशीच्या येलींवर रखा मारायची जेणेकरून डोंगळे घेत नाही. आणि आता हे बघा, त्याला नको, त्याला नाही पकडायचं, बरोबर नाही जायचं. इथे इथून पुढे जायचं. वेलीला जसा रस्ता दाखवू तशी वेल पुढे कंटिन्यू होणार. सो आता हिला अशी जाऊ दे, तशी फिरू दे. आणि त्या साईडला तिकडे कारल्याची वेल आहे, तिला बांधायला लागेल. सो आमच्या घराकडे जरा ह्या उलटा पाठच्या बाजून सूर्य उगवता आणि पुढले बाजूक सूर्य मावळता. आणि हे एकंदरीत असं वातावरण आहे. छान उघडलं आहे. जरा बऱ्याच दिवसांनी ऊन इला तर छान वाटतंय. जावळे पडत नाहीत. वडूक होय ते दोनवले, मस्त वाटतंय ना. बाकीची फुलं काय झाली तो विचार करतोय मी.
तर मंडळी असा होता एकंदरीत ब्लॉग ज्यामध्ये आपण नाद गोट फार्मला गेलो. तिथे आता त्यांनी बकरे कमी केलेत आणि पाळीव डुकरं पाळलेत जेणेकरून त्यांच्या बिझनेससाठी अजून काहीतरी वेगळा स्कोप मिळेल आणि खूप छान करतात सावंतदादा. बरीच वर्ष झाली मी त्यांना बघतोय. बकऱ्याच्या प्रोजेक्टपासून छोट्याशा प्रोजेक्टपासून एवढी सगळी मोठी त्यांनी काय म्हणतात शेड उभारले आणि खूप मेहनती आहेत. प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते. स्वच्छता तितकीच महत्त्वाची असते. त्यांची सगळी टीम खूप छान आहे. आणि त्यानंतर आपण हरकुळ गावात आलो. सांडीवर जाणार होतो पण जरा पोरा होते म्हणून पुढे गेला नाही आणि ते अजून ते सिमेंट ब्लॉक वगैरे लावले नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्षी सांड बघायला खूप मजा येणार आहे आणि छान एक पर्यटन स्थळ सगळ्यांना मिळणार आहे हरकुळ गावात. सोबतच त्यानंतर घरी गेलो, शेत बघितलं, आई पप्पांना भेटलो, राजवीर पण जरा फिरला, त्याला पण वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. असो आता श्वेता जायला निघाली आहे. सो तिचीच घालमेल चालू आहे, तयारी चालू आहे पुन्हा एकदा. हा बेबी आलो आणि हा काय नुसता पाठीपाठीच असतो. त्याला आता गाणी लावून दिलेली पण त्याला ते नसतं. त्याला मी खय तेवढा किंवा ती खय तेवढाच बघूचा असतं आहे ना बेबी. मी बाजूला तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नाही असेल तर काय करायचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.